हाटगांव तालुका की शिवसेना ने महिला विधायक के कांग्रेस के विरोध में प्रदर्शन किया। इस अवसर पर जिला प्रमुख विवेक देशमुख, पूर्व जिला परिषद सदस्य संभाराव लांडगे, युवा नेता शिवराज पाटिल कोहलेकर, भास्कर दादा वानखड़े, सुदर्शन पाटिल, बबन राव कदम, बाबू सराफ कदम, शिवसेना महिला मोर्चा की जिला अध्यक्ष शीतला ताई भांगे, अश्विनी गिरे, मनोज पांडे, राजू तावड़े आदि के साथ साथ हाटगांव तालुका के शिवसेना युवा सेना के पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। कांग्रेस द्वारा महिला विधायक का विरोध करने के कारण शिवसेना ने हाटगांव के डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर चौक पर प्रदर्शन किया और कांग्रेस के खिलाफ नारे लगाए। फक्त मोदींचा आणि युतीचा विरोध करायचा म्हणूनच त्यांच्या डोक्यामध्ये दुसरं काही नाहीये, फक्त विरोधाचा विरोध एवढंच आहे त्यांचं। आपल्या शिवसेनेच्या अनुषंगाने आपली पुढील भूमिका काय असेल? या देशामध्ये सगळे क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत। अनेक क्षेत्रामध्ये जिथं त्यांचा नावलेख होत असताना संसदेमध्ये सुद्धा महिला आरक्षणाच्या माध्यमातून महिलांचा शिरकाव व्हावा आणि हेतुपुरस्कर एक नीच काम काँग्रेसकडून करण्यात आलेलं आहे। कारण अगोदर ते पुळका दाखवत होते, बाबासाहेबांना जे संविधानाच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळावा हे बाबासाहेबांचं धोरण होतं। संविधानाचे पुरस्कर्ते म्हणतात, संविधानाचे रक्षण करणारे काँग्रेस सरकार, काँग्रेसची मंडळी आज त्यांनी दाखवून दिलं की तोंडामध्ये एक आणि मनामध्ये एक ठेवणे काँग्रेस मंडळी वागत आहे। कारण सरळ सरळ कितीतरी वर्षापूर्वी महिला विधेयक आहे, आरक्षणाचा प्रश्न आहे, ते सरळ सरळ आज मांडला असताना त्यांनी यामधून राहायला पाहिजे होतं। पण हेतू पुरस्कर त्या महिला विधेयकाला विरोध करून त्यांनी त्यांच्या मनात किती कुटील भाव आहे या देशातील महिलाबद्दल आणि या महिला एकीकडे मातृसत्ताक संस्कृतीचा जय जय होत असल्यावर हेतुपुरस्कर महिलांना कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे येऊ देत नाही भावनेनं हे कूट कारस्थान काँग्रेसनं केलं आहे। आम्ही शिवसेनेच्या वतीनं त्या काँग्रेस सर्व खासदारांचा जाहीर निषेध करतो, त्यांच्याबद्दल धिक्कार व्यक्त करतो। काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या जे सर्व खासदार आहेत त्यांनी 1/3 महिलांना जे आरक्षण मिळणार होतं ते विधेयक त्यांनी नामंजूर केल्यामुळे आज आम्हाला जो हक्क मिळणार होता तो आम्हाला काही दिवसांनी मिळेल किंवा काही होईल पण नाही। आपण हे निदर्शनं जे करत आहात हे कशाच्या संदर्भात करत आहात? आपण पाहिलं की महाराष्ट्र हा शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्श आणि पावन झालेल्या भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच महिलांचा सन्मान केलेला आहे। पण आजकालची जे काही नीच वृत्तीचे जे लोक आहेत, उदाहरणार्थ समजा आता सरळ सांगू आपण की काँग्रेस, तर महिलांच्या या विधेयकाला त्यांनी जो नकार दिला आहे तर हे खूप चुकीचं केलेलं आहे। कारण स्त्री शक्ती ही एवढी शक्ती ही आहे म्हणजे खूप महत्त्वाची आहे हे त्यांना कळून चुकले। आपण काल परवा झालेले इलेक्शन पाहिलेले आहेत विधानसभा, तर महिलांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या भावांच्या पाठीमागे उभे राहून लाडक्या भावांचे हात बळकट केलेले आहे आणि त्यांना वाटत आहे की जर अजून महिला जर राजकारणामध्ये उतरल्या आणि लोकसभेमध्ये जर 33% आरक्षण या महिलांना मिळालं तर आपलं जे काही 4-5% जे आपलं आहे अस्तित्व ते सुद्धा धुळीस मिटेल। आणि नेहमीच आतापर्यंत काँग्रेस ही महिलांचा अपमान करणारी आहे हे यांनी आज क्लिअरच करून दिलं आणि त्यांनी स्पष्ट चित्र दाखवलं। आपली या महिलाच्या 33% आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका आहे? 1996 पासून महिलाला सन्मान देणारं महिला आरक्षण विधेयक ते जाणून बुजून हाणून पाडण्याचं काम हे पाप काँग्रेसवाल्यांनी आणि या इंडिया आघाडीच्या खासदारांनी काल लोकसभेमध्ये केलेला आहे आणि हा प्रकार सर्व भारतातील जनतेने पाहिलेला आहे। ज्याप्रमाणे आता जर समजा डिलिमिटेशनमध्ये
महिला कमीत कमी 350 महिला या सभागृहामध्ये गेल्या असत्या आणि 350 महिला ज्या सभागृहामध्ये आहेत तिथं सभागृहामध्ये महिलांचे प्रश्न नक्कीच आवाज उठवला गेला असता महिलांसाठी. पण हे होऊ द्यायचं नव्हतं. हे काँग्रेसवाल्यांनी मुद्दामून हाणून पाडण्याचं काम 2/3पेक्षा कमी मतं मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून हे महिला आरक्षणाचे जे विधेयक आहे ते हाणून पाडण्याचं काम असं पाप या काँग्रेसच्या खासदारांनी काल केलेलं आहे आणि त्याचा आम्ही नांदेड जिल्हा शिवसेनेतर्फे जाहीर असा निषेध व्यक्त करतो. महिला आघाडी, युवा सेना सर्व तिन्ही आघाड्याच्या तर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.